आपण सतत मोबाईलवर स्क्रीनवर असतो, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर असतो आणि त्यामुळे खूप ताण आपल्या चेहऱ्यावर, संपूर्ण शरीरावर, डोक्यावर, मनावर येत असतो, डोळ्यावर येत असतो. त्यामुळे ही जी भुवई आहे आपली, या भुवईला इथून इथपर्यंत आपण अशा पद्धतीने पॉइंट्स देत जायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत इकडे बाजूला यायचं, परत इथे सेम, परत सेंटरला यायचं, परत साईडला जायचं आणि इथे कोपऱ्यात अख्खी भुवई थोडक्यात. भुवई, संपूर्ण भुवईला अशा पद्धतीने जितकंही जोरात करता येईल, काही प्रॉब्लेम नाही तिथे जोरात दाबलं तरी. किंवा जर आपलं जर समोर टेबल असेल तर तिथे कोपर ठेवायचं असं टेबलावर आणि अशा पद्धतीने अंगठा ठेवून तुम्ही वजन ठेवून डोकं त्यावर दाबलं अशा पद्धतीने, अशा पद्धतीने. हा एक आणखी दुसरा प्रकार आहे. ओके. आपण म्हणतो की डोकं असं का धरून ठेवलंय, असं ठेवण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा तो स्क्रीनमुळे आलेला जो डोळ्यांना आलेला जो थकवा आहे तो कमी होऊ शकतो. तर हे दोन्ही प्रकारे आपण करू शकतो. आणि झोप येण्यासाठी सुद्धा हे बिंदू अतिशय उत्तम आहेत. प्लस हा एक बिंदू आतला, हा एक करायचा आणि इथे डोळ्याच्या बाहेरच्या बाजूला इथे 2 डिप्रेशन्स मिळतील. इथे ह्या बिंदूला आपण एक साधारणतः 30 काउंट्स पर्यंत अशा पद्धतीने गोलाकार स्टिम्युलेशन करायचं. याला चीनी भाषेत ताई यांग म्हणतात. इथे जास्तीत जास्त जी एनर्जी आहे ती कमी करणं, बॅलन्स करणं याच्यासाठी, म्हणजे जेणेकरून आपण आरामात शांतपणे झोपू शकतो, वात कमी होऊ शकतो. एक्सेस वात झाला तर आपल्याला झोप नाही लागत, वेंड एक्सेस असल्यामुळे. तर त्याला शांत करण्यासाठी हा बिंदू आहे. त्यामुळे आपण छानपैकी झोपू शकतो.